तुम्हाला इच्छित जोडीदार हवा आहे का? मनातील इच्छा पूर्ण करायच्या आहेत का? वैवाहिक जीवनात प्रेम आणि समज वाढवायची गरज आहे का? जीवनात आनंद आणि समाधान हवे आहे का? तर तुम्ही हे व्रत नक्की करा. अनंग व्रत. अनंग व्रत हे हिंदू धर्मातील एक प्राचीन आणि अत्यंत पवित्र व्रत आहे, जे मुख्यतः भगवान श्रीकृष्ण आणि कामदेव यांच्याशी संबंधित मानले जाते. अनंग म्हणजे शरीर नसलेला. हा शब्द विशेषतः कामदेवांसाठी वापरला जातो. पुराणानुसार भगवान शिव यांनी कामदेवांना भस्म केल्यावर कामदेवांची पत्नी रती खूप दुःखी झाली. ती भगवान शिव यांची प्रार्थना करू लागली, माझ्या पतीला परत जिवंत करा. रतीच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवजी म्हणाले, तुझा पती पुन्हा जिवंत होईल, पण तो देहाशिवाय अनंग रूपात राहील. या घटनेनंतर रतीने आपल्या पतीच्या प्रेमासाठी आणि पुनर्मिलनासाठी एक विशेष व्रत केलं. हेच अनंग व्रत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महादेवांच्या कृपेने आणि रतीने केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे कामदेव पुन्हा सूक्ष्म रूपात जगात कार्य करू लागले, प्रेम, आकर्षण आणि संबंध यांचे अधिपती म्हणून. हे व्रत मुख्यतः चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी किंवा चतुर्दशी दिवशी केले जाते. काही ठिकाणी हे पौर्णिमेपर्यंत 13 दिवसांचे व्रत म्हणूनही केले जाते. हे व्रत कसे करतात? सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करतात. भगवान श्रीकृष्ण आणि राधेची पूजा करतात. त्यांना फुले, धूप, दीप अर्पण करतात. गोड पदार्थ जसे की खीर, पेढे असा नैवेद्य दाखवतात. दिवसभर उपवास ठेवतात आणि संध्याकाळी कथा ऐकून किंवा वाचून व्रत पूर्ण करतात. अनंग व्रत करताना भगवान श्रीकृष्ण आणि राधेची पूजा केली जाते, कारण राधा आणि भगवान श्रीकृष्ण यांचं प्रेम शुद्ध, निस्वार्थ आणि आत्मिक प्रेमाचं प्रतीक आहे. त्यांच्या कृपेने नात्यांमध्ये माधुर्य येतं. आकर्षण वासना न राहता प्रेमात रूपांतरित होतं. अनंग व्रत फक्त बाह्य सौंदर्यासाठी नाही, तर मन, भावना आणि नात्यांमध्ये शुद्धता आणि प्रेम निर्माण करण्यासाठी आहे. खरं पाहिलं तर कामदेव आपल्याला आकर्षण देतात, पण श्रीकृष्ण आपल्याला प्रेम शिकवतात. म्हणूनच अनंग व्रत आणि कृष्ण भक्ती एकत्र आली की शारीरिक आकर्षणाचं रूपांतर एका दिव्य आणि आत्मिक प्रेमात होतं. हेच आहे अनंग व्रताचं खरं रहस्य. जय श्रीकृष्ण.